गरज आहे। भारत मातेचं रक्षण करताना ज्या अमरावती जिल्ह्यातल्या वीर पुरुषाले वीरमरण प्राप्त झालं अशा साऱ्या वीर पुरुषाचा पूजन सोहळा आज अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केला होता। यावेळेस बँकेचे सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय उपाध्यक्ष तसेच सन्माननीय सर्व संचालक मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यानं भारत मातेचं संरक्षण करणाऱ्या आपल्या अमरावती जिल्ह्याच्या वीर सुपुत्रांना नमन करून त्याचा अभिवादन सोहळ्याचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासातच पहिल्यांदा हा क्षण साजरा करण्यात आला। यावेळेस भारत मातेले जैनं आतापर्यंत आपली वीरगती दिली याचा यावेळेस सन्मान करण्यात आला। यावेळेस ज्या कुटुंबातून तो वीर पुरुष जन्माला आला अशा कुटुंबातील जे आता आहेत, त्याचे आई झाले, त्याचे लेकरं झाले, त्याच्या पिढ्या असतील, त्याचा त्या ठिकाणी साडी चोळी बाकीचं इतर सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार करण्यात आला। आजपर्यंत अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात अशा प्रकारचा सार्वजनिक सोहळा आयोजित केल्याचं हे पहिलं चित्र झालं। बच्चू भाऊ जेव्हापासून अध्यक्ष झाले त्याच्या डोक्यातून नेहमी अशा वेगवेगळ्या संकल्पना येतात आणि त्या संकल्पना त्या अंमलात आणून प्रत्येक वेळेस मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून असे विविध उपक्रम राबवून लोकाभिमुख व्हायचा प्रयत्न असते। यावेळेस सन्मान्य जे आहेत संचालक नरेशचंद्रजी ठाकरे, गायगोले भाऊ, त्यानंतर आनंदराव काळे, उपाध्यक्ष असणारे अभिजित दादा ढेपे हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते। विशेष म्हणजे खरोखर ज्या वीरपुरुषानं आपल्या भारत मातेसाठी प्राणाची आहुती दिली त्या प्रत्येकाचं नामस्मरण यावेळेस करण्यात आलं। याचा खास आढावा आपलं चॅनल गावरान 90 वर। त्यानंतर तसंच यावेळेस एडीसीसी आता ॲडव्हान्स बँक होत आहे। एडीसीसीची चालती फिरती ATM व्हॅनचं उद्घाटन सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकाच्या वतीने करण्यात आलं। मेळघाटासारख्या दुर्गम भागात लोकांना पैसे काढण्यासाठी वज्जर त्रास होते, त्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर आता एडीसीसी करणार आहे। यानंतर जे वीरपुरुष त्याच्या कुटुंबियातल्या लोकांसाठी शाही भोजनाचं आयोजन सुद्धा केलं होतं। त्यावेळेस सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्षानं स्वतःच्या हातानं त्याला भोजन वितरित करून आपल्या कर्तव्याची जाग दिली। विशेष म्हणजे बच्चूभाऊ स्वतः तुम्ही पाहत असाल ना, बादली घेऊन त्या ठिकाणी काहीतरी वाढतात आणि त्या ठिकाणी असणारी व्यवस्था एका शाही प्रकारची व्यवस्था एडीसीसीच्या माध्यमातून पहिल्यांदाच ठेवल्याचं ऐकण्यात येतं। यावेळेस सर्व सन्मान्य संचालक कोणी बादली घेऊन, कोणी पोळ्या घेऊन, कोणी भाजी घेऊन, कोणी पाणी घेऊन येणं प्रत्येकानं त्या ठिकाणी वितरित केलं आहे। सध्या मी आलो आहे अमरावतीला। या ठिकाणी असा एक भोजन व्यवस्था केलेली आहे, अशी भोजन व्यवस्था केली आहे, हे कोणा एका सेलिब्रिटीच्या घरचा कार्यक्रम नाही आहे, कोणता एक राजकीय कार्यक्रम नाही आहे। हे सर्व जे मंडळी आहेत हे शहीद म्हणजे ज्याच्या कुटुंबियाले वीरमरण आपल्या भारत मातेसाठी आले आहे त्याचा सन्मान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केल्या जात असणारं चित्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। एक वेगळ्याच पद्धतीचं भोजन व्यवस्था या ठिकाणी आयोजित केली आहे। हे काका आलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी हे पाहू शकता की सर्व अमरावतीचे ज्या वीर पुरुषाले या ठिकाणी वीर म्हणाले आहेत ते या ठिकाणी याच्यात आहेत। आणि तुम्ही जर तिकडच्या बाजूने पाहत असाल तर मध्यवर्ती बँकेचे असणारे अध्यक्ष बच्चू भाऊ स्वतः त्यांना भोजन वितरण करत असल्याचं, कुमकुम तिलक करून त्यांना भोजन वितरित करत असल्याचं चित्र आहे। याशिवाय बँकेचे असणारे उपाध्यक्ष अभिजित दादा ढेपे, याशिवाय सन्माननीय सदस्य आनंदराव काळे या ठिकाणी आले असून जे या ठिकाणी असणारे वीर जे आहेत सैनिक त्याच्या कुटुंबाप्रती एक वेगळा अनुभूतीत्मक एक कृतज्ञता कार्यक्रम मध्यवर्ती बँकेने या ठिकाणी आयोजित केला असून बच्चू भाऊ स्वतः या ठिकाणी भोजन वितरित केले, कुमकुम तिलक लावत असल्याचं चित्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत आहे। तर या ठिकाणी एक बंधू आहेत, मला एक सांगा, आजचा हा सन्मान बच्चू भाऊच्या माध्यमातून भेटत आहे, तर काय आपल्या प्रतिक्रिया आहेत? छान म्हणजे छान झाला आहे प्रोग्राम, म्हणजे खूप आनंद वाटला मला।
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बच्चू भाऊ स्वतः या ठिकाणी भोजन वितरित करत आहेत. प्रत्येकाला कोणाला काही कमी आहे काय हे या ठिकाणी पाहत आहे. तर माझ्यासोबत एडीसीचे उपाध्यक्ष सन्माननीय अभिदादा ढेपे आहेत. दादा, शेतकरी विधवा सन्मान असो किंवा आज सैनिकाच्या कुटुंबियाचा सन्मान असो, मध्यवर्ती बँक कुटुंब विमुख होत आहे काय? नाही, मध्यवर्ती बँक ही पहिलेपासून कुटुंब व्हायला पाहिजे होती, पण जे आज आम्ही खऱ्या अर्थानं बच्चू पाल्यानंतर आम्ही कुटुंबविमुख आणि आपलं देशाविषयी समाजविक जन लागते या भावनेतून आम्ही जी कार्यक्रम आयोजित केला आहे, कुटुंबविमुख व्हावंच लागेल. कारण ही बँक ही तुमची आमची नाही तर सर्व समाजाची सर्व देशाची बँक आहे, अमरावती जिल्ह्याची बँक आहे. पण आपला जिल्हा आपला देश हे आपलं कुटुंब असलं पाहिजे, म्हणून या निमित्तानं आपली बँक कुटुंबमुख होत आहे. याशिवाय मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय सदस्य जे आहेत त्याच्या लक्ष्मी आहेत या ठिकाणी जे मंडळी आहेत ते कुमकुम तिलक लावून त्याले म्हणजे स्वागत करत आहेत. एका वीर सैनिकाच्या कुटुंबाप्रती असणारी कृतज्ञता या ठिकाणी या मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमात तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. यात सौ ढेपेताई आहेत, सौ काळेताई आहेत. हे सर्वजण या ठिकाणी जे वीरमरण प्राप्त झाले अशा कुटुंबातल्या लोकांसाठी एक खास सन्मान सोहळा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझ्यासोबत बँकेचे सन्माननीय संचालक आनंदराव काळ्यात. आज लोकाभिमुख कार्यक्रम बच्चू भाऊन सांगितलं, सन्माननीय उपाध्यक्षांनी सांगितलं, पण याशिवाय एक गोष्ट मला आज जराशी युनिक पाहायला भेटली की आमच्या मेळघाटाच्या लोकांसाठीही आता चालती फिरती एटीएम कॉन्सेप्ट मध्यवर्ती बँक अंमलात आणत आहे. कसं काय डोसक्यात आहे? आमचे अध्यक्षच लोकाभिमुख आहे, त्यांना नवीन नवीन कल्पना असते. म्हणजे इतिहास संस्कृती जपून आपण टेक्नॉलॉजीकडे कसं जायचं हे त्यांचं पहिल्यापासून होतं की आता नवीन लोक याच्यात येत आहेत तर त्यांना कसं काय अट्रॅक्ट करता येईल. तर आता आम्ही वेबसाईट आणि ई बँकिंग लॉन्च करतो. त्यात एटीएम सुद्धा घरून टाकता येईल, चेकबुक तुम्हाला घरून टाकता येईल. त्याच्यानंतर अकाउंट आधार कार्ड नंबर टाकल्यावरती तुमचं अकाउंट सुद्धा ओपनिंग आता घरूनच होईल. म्हणजे आम्ही पेपरलेस बँकच्या माध्यमातून आपण पेपरलेस कडे सुद्धा जातोय. एटीएमच्या थ्रू कॅश डिपॉझिट टाकणे आणि म्हणजे निराधार लोकांना 500 रुपये काढायसाठी 200 रुपये खर्च करतायत. तर ते खर्च नाही आला पाहिजे किंवा लोक हे करायला पाहिजे, लोकांनी जागेवरती काढायला पाहिजे. त्यामुळे आम्ही हे ट्रायल बेसिसवरती एक वाहन आम्ही करतोय. असं अध्यक्ष महोदयांची इच्छा आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये 14 तालुक्यामध्ये असं एक वाहन जिथं असेल की प्रत्येक बाजाराच्या जागे जाऊन ते तिथे उभे राहील आणि तिथल्या तिथे लोकांसाठी त्या पद्धती बँक म्हणून सेवा अशी उपलब्ध करून देतील. तर भाऊ गोष्ट काय झालं की आजकाल जर आपण बँका पाहिल्या साऱ्याच बँका भल्ले ऍडव्हान्स झाल्या राजे, मीरा बोट लावलं की पैसा निघते. करा ना, अजून 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 सोपी करा. म्हणजे मध्यवर्ती बँक हे गाव खेळाच्या दिवशी शेतकऱ्याची बँक आहे, एकदम ऍडव्हान्स सोपी झाली पाहिजे असं काहीतरी करा ना. अजून एखादी गोष्ट करायसाठी वेळ येऊ द्या लागतो. 12 वर्षानंतर हा वेळ आले, सुरुवात आहे. काही काही टेक्नॉलॉजी आम्हाला ऍडव्हान्स करायसाठी अपग्रेडेशन चालू आहे. अपग्रेडेशन सुरू झालं येत्या 2-4-5 महिन्यामध्ये आम्ही त्या लेवलवरती ऍप येईल. म्हणजे NFT आहे, RTGS आहे. घरी बसल्या बसल्या तुम्ही हे करू शकाल. तुम्हाला बँकेत जायची गरज पडणार नाही. त्याच्या नवीन नवीन स्कीम आता सुरुवात आहे. हे फक्त सुरुवात आहे, जस्ट अशा पद्धतीने येतील. त्यामध्ये कधीच तुम्हाला बँक बंद झालेली दिसत नाही, कधीच तुम्हाला नेटवर्क डाऊन झालेलं दिसत नाही. तुम्हाला सुविधा ह्या नेहमी चालू राहतील. माझ्यासोबत एडीसीचे सन्माननीय अध्यक्ष बच्चू भाऊ आहेत. बच्चू भाऊ, आज म्हणजे वीरमरण प्राप्त झाले याच्या कुटुंबाचा सन्मान, याशिवाय मागच्या वेळेस आपण धारणीत ज्या विधवा आपले शेतकरी आहेत त्याचा सन्मान केला. अभिदादाला हाच प्रश्न होता, तुम्हाला तोच प्रश्न की मध्यवर्ती बँक आता लोकाभिमुख कुटुंबाभिमुख समाजाभिमुख होत आहे काय? खरं तर हा राष्ट्र अभिमान आहे आणि हे आमच्या देशाचा गर्व आहे. मी मगा म्हटल्याप्रमाणे का हे काही लोकांच्याच नशिबी येत. जरी दुःख अपार असलं तरी एक गर्वाची किनार पण यांच्या परिवाराला आहे आणि यांच्या छातीवर यांच्या परिवारानं छातीवर गोळ्या घातल्या म्हणून आज आम्ही इथे सुरक्षित आहे. त्याची भान आम्ही ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम घेतलाय. मग आम्ही म्हटलं का जसं जय जवान हा जय किसान हा बँकेचा नारा होता, पण आमचा नारा पूर्ण होत नव्हता आणि म्हणून आम्ही जय जवान म्हटलं. जवानाची सेवा केली आणि जय किसान आम्ही करतोच आहे. आणि आता वेबसाईट आणि एटीएम एटीएम सुरू करून आम्ही जय विज्ञान पर्यंत जातोय. निवड नारा बोलण्यात नाही तर प्रत्यक्षात उतरण्याची गरज असते. त्याची एक चांगली सुरुवात या बँकेनं केली. त्यांच्या वीर पत्नी वीर माता या सगळ्यांचं शाही भोजन देऊन त्यांची आजच्या दिवशी आठवण करावं, त्यांच्या स्मरणात जावं, त्यांच्या ऋणात जावं आणि म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. भाऊ एक प्रश्न आहे की जे माजी सैनिक आहेत याच्यासाठी मध्यवर्ती बँक
नवीन काहीतरी करेल का? आजच्या कार्यक्रमात मला तर वाटलं बरं, असं वाटून राहिलं जसं नेमकं. आपण त्यासाठी एक मेळावा घेऊ आणि जसं आता आपण यांना बोलावलं तसं माजी सैनिकांच्या तक्रारी काय असेल, त्यांना कसं काय कर्जाची पतपुरवठा करता येईल, ते पण आपण प्रयत्न करू. त्याचा आम्ही लगेच येत्या 1-2 महिने आम्ही त्याची एक आखणी करू आणि निश्चितच त्यांचा परिवार उभा करण्याचा प्रयत्न करू. प्रॉब्लेम झाला मध्यवर्ती बँकेच्या वतीनं आज जे आपले जवान वीरगती प्राप्त झाली, असा पहिल्यांदा सन्मान झाला म्हटलं अमरावती जिल्ह्यात. पहिल्यांदा काय जबरदस्त भोजनाची व्यवस्था केली राजू या ठिकाणी, म्हणजे शाही भोजन जे वीरगती प्राप्त झालेल्या कुटुंबासाठी केलाय. बच्चूभाऊ सोबत याविषयी मी चर्चा केली. बच्चूभाऊ सांगितलं की समाजासाठी आणि जे वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी कोणत्या पद्धतीचं नवीन करता येईल यासाठी आमचा पुरेपूर प्रयत्न आहे. आता म्हटलं एडीसीसी बी ऍडव्हान्स होत आहे. आमचे मेळ गाड्या बँक येतील, गाडी येतील, बँक गाडी येतील, बोट लावा पैसा, तुमचं एटीएम टाका पैसा, अशी ऍडव्हान्स जर एडीसीसी झाली तर प्रत्येक माणसाच्या लोकाभिमुख सेवेसाठी एडीसीसी पुन्हा एकदा महाराष्ट्रात नंबर होईल. त्यासाठी पुरेपूर प्रयत्न आम्ही करू, असं सन्मान्य अध्यक्षांनी मला बोलताना सांगितलं.